मंदार, आम्हाला तुझ्याशी काही फार महत्वाचं बोलायचं आहे. हे बघ मंदार, आमच्या मुलानं एका सामान्य मुलीच्या मागे लागावं असं आम्हाला अजिबात वाटत नाही. अरे जरा समाजातल्या माझ्या स्टेटसचा काही विचार कर. तुमच्या स्टेटसचा विचार करून मी प्रेम केलेलं नाहीये डॅड. मंदार, अरे प्रेमासारख्या पोरकट गोष्टींच्या मागे तू लागावंस मला असं अजिबात वाटत नाही. आणि आवडून आवडून ह्याला आवडली कोण? तर चाळीतली एक गरीब मुलगी. डॅड, प्रेमाची भाषा ही इंजिनिअरिंगच्या डाईज सारखी साचेबद्ध नसते. अरे हो, पण मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय? पण एक गोष्ट सांगतो, आता तुम्ही संपदाला जे काही बोललात ते मला पटलेलं नाहीये. ती माझी मैत्रीण आहे आणि तुम्ही तुमची स्वप्न, तुमची मतं माझ्यावर लादू नका. माझं स्वतःचं असं काही अस्तित्व आहे. मंदार, मंदार, पहिल्यांदाच माझा मुलगा मला उलट उत्तर देत होता, ते सुद्धा एका सामान्य मुलीसाठी. शिंग फुटले ना त्याला. अरे बापाच्या जीवावर जगणं सोपं असतं, आधी स्वतः काही करायला शिक म्हणजे कळेल तुला. हो तुम्ही शांत व्हा. हो उगाच चिडून काय फायदा? हे बघा, तरुण रक्त आहे, आपणच समजून घेतलं पाहिजे. तुम्ही काळजी करू नका, मी समजावते त्याला. अगं पण वसुधाताई आहात का? आहात. हो, आमच्या आहे ना शिरा खायची इच्छा झाली, रवा भाजायला घेतला, लक्षात आलं साखर नाहीये घरी. अगो बाई, सॉरी हा, माझं लक्षच नाही. मी नंतर येते. हा नाही नाही, काही नाही. पाहुणे वाटतं. नाही, पहिल्यांदाच पाहिलं ना ह्यांना. हो काकू, हे आमच्या गावचे म्हणजे अगदी दूरच्या नात्यातले काका आहेत. हो तुम्हाला साखर हवी आहे ना? या ना, देते. नको, राहू दे. मी मांडलेकर काकूंकडनं घेते. असू द्या, असू द्या. तुला लाज वाटली खरं सांगायला? या बाईला मी खरं सांगावं अशी तुझी इच्छा आहे का? म्हणजे ती गावभर बोंबलत सुटायला मोकळी. तसं पण इतकी वर्ष आपण लोकांशी खोटंच बोलत आलो नाही. अरे शेखर, ये ना. बैस ना. शेखर, तू? निशाला बोलो ना. अरे निशा तर आत्ताच तिच्या घरी गेलीये. काय म्हणजे तुला काहीच माहिती नाही? तुमच्यामध्ये काहीच बोलणं नाही झालं? काल तुम्ही असताना बोललो तेवढंच, नंतर आमचं बोलणं पण नाही झालं. मला वाटलं नव्हतं निशा खरंच निघून जाईल. शेखर, रागवणार नसेल तर एक बोलू? हे बघ शेखर, निशा आमची मैत्रीण आहे म्हणून आम्ही तिची बाजू घेतोय असं नाहीये. यावेळी तिचा खरंच नाईलाज होता रे. अरे तू काहीतरी हालचाल करायला हवी होतीस. निशा मुलगी आहे आणि त्यातून तिचे आई वडील गावाला राहतात, म्हणजे त्यांची मेंटॅलिटी शहरातल्या लोकांसारखी नाही आहे रे. एक्झॅक्टली. त्यामुळे आपल्या मुलीचं केव्हा एकदा लग्न होतंय असं त्यांना वाटतं. अगं पण मी काय करणार? अरे तू तिच्या वडिलांना जाऊन भेट ना, त्यांना सांगून दे स्पष्टपणे की मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे म्हणून. कशाच्या भरोश्यावर? म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? अरे निशाचं आणि तुझं एकमेकांवर खूप प्रेम आहे, का ही गोष्ट पुरेशी नाहीये? आणि तसंही तू आता चांगली नोकरीही करतोयस. मी नोकरी करत होतो, आता ती नोकरी माझ्या हातातून गेली.
संपदा, बरं वाटत नाहीये का तुला? बाबा प्लीज एकटं सोडा ना मला. मी मोठा झालो ना की कलेक्टर होणार आणि कलेक्टर कडे गाडी असतेच. अरे वा. आणि बाबा मी पोलीस होणार. कुणी चुकीचं वागलं की त्याला शिक्षा करणार. शेखर, हात पुढे कर. नाही, डोळे नाही उघडायचे. समीर, हात पुढे कर. आता उघडा. देवा, ही मुलं अजून किती दिवस माझ्याशी असं वागणार? त्यांना हे कधी पटणार की मी खुनी नाहीये? माझ्या हातून घडलेला तो एक अपघात होता. त्यांना हे पटलं तरी ती माझ्यापासून मनाने केव्हाच दुरावली. माझी मुलं, मी काय केलं त्यांच्याकरता? ते मला का आपला मानतील? माझ्या चुकीमुळे त्यांच्या आईला किती त्रास सहन करावा लागतोय हे बघितलंय त्यांनी. आता त्यांच्या सुरळीत चाललेल्या आयुष्यात मी आल्याने उगाच वाद निर्माण होतोय रे देवा. ती आता मोठी झाली आहे, त्यांचं विश्व बदललंय. मीच काहीतरी करायला हवं. माझ्या मुलांच्या दुःखाचं कारण मी नाही बनणार, नाही बनणार. काय झालं? तू काय करतोयस हे? एक मिनिट. तुला नोकरी लागली? येस. अरे हा कसला युद्ध कैदी? हा एक खुनी आहे. एका खुनाची शिक्षा भोगणारा एक कैदी आहे. शेखर, ताबडतोब या घरातून निघून जातो. पुन्हा इथे पाऊल टाकू नको सांगून ठेवते. नाही. मंदार, मला भूक नाहीये. मला माहितीये तुला भूक नाही येते, पण अन्नावर कशाला राग काढतोयस? मी जेवायचा आग्रह केला तुला, पण निदान एक ग्लास दूध तरी पी. हे बघ, असं उपाशी पोटी झोपू नाहीये. आई प्लीज, मला जबरदस्ती करू नकोस. तुला एक गोष्ट सांगू,
संपदा मला सून म्हणून खूप आवडली. खरंच? अगदी खरं. अरे तिचा साधेपणाच तिच्या बाबतीत खूप काही बोलून गेला. तुझ्यासाठी अगदी योग्य मुलगी आहे ती. थँक्स आई. आई मला खात्री होती की संपदा तुला नक्की आवडेल. पण डॅडचं काय? डॅडला ती अजिबात आवडली नाहीये. त्यांची काळजी करू नकोस, मी समजवते त्यांना. तू आधी शांत हो आणि दूध पी. आई, पण अजून एक प्रॉब्लेम आहे. आता काय झालं? अगं डॅडचं बोलणं संपदाला खूप लागलंय. तिने माझ्याशी बोलणं सुद्धा बंद केलंय. खूप चिडली ती. आई, ती शांत होईल ना ग? नक्की होईल. तिचं सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे ना, आणि मला अशी खात्री आहे की तू तिला खूप छान समजावशील. चल दूध पी, नाही तर मी तक्रार करेन संपदाकडे. मंदार, दूध पिऊन झालं की बाहेर येऊन बाबांशी बोल एकदा. त्यांना सॉरी म्हण. तू मगाशी बोललेलं त्यांना खूप लागलंय. अरे कितीही झालं तरी तुझे वडील आहेत ते. आई, जसं डॅडला माझ्या बोलण्याचा राग आला तसंच डॅड संपदाला जे काही बोलले त्याचा मलाही राग आला. मी त्यांच्याशी बोलेन, ते जे म्हणतायत ते करेन, पण संपदाच्या बाबतीत माझा निर्णय पक्का आहे. आले बिझनेसमॅन आले. ए मंगेश भाई बस ना. ए छोटू बहुत हो गया अभी. अरे गप की आता. काय झालं? नाही आम्ही गप्प नाही बसलो तर हा काय मिलिटरी फोर्स बोलवणार आहे फोन करून? ए मंग्या बस कर यार, पोटात दुखायला लागला आता. पोटात दुखतंय? अरे मग साहेबांना सांग ना, साहेब डायरेक्ट फोन करतील. ब्रिज कॅन्टीन आहे तर लिहिलं हॉस्पिटलला. सम्या, तू काय रे बिझनेस करणार? तू आयुष्यात फक्त गुंडगिरी आणि मारामारच करणार. चॅलेंज आहे आपलं. ए मंग्या बसा आता. ऐकून घेतो म्हणून काय उगीच? नाहीतर काय? काय मारणार मला? अरे तेच तर सांगतोय मी, तू आयुष्यात तेवढंच करू शकतोस. त्या पोळीभाजी केंद्रावर राडा केलास ना? तो राडा मी केला नव्हता मंग्या. टाळी एका हातानं वाजत नाही. आणि त्यांना काय वेळ नाही लागले तुझ्या अंगावर यायला. तूच काहीतरी केलं असणार रे. खरंय, कुत्र्याचं शेपूट वाकडे ते वाकडेच राहणार. ए मंग्या खूप बडबड लागलाय साली तू. एकदा सांगितलेलं समजत नाही का रे तुला? सोड त्याला समीर, सोड त्याला. आई, काय झालं शेखर? आई हा मारामारी करणं कधी बंद करणार आहे? एवढं मोठं प्रकरण घडलं तरी अजून याला अक्कल आलेलं नाहीये. काय गरज होती रे त्याच्यावरती हात उचलायची? ए शेखर, मी तुला याआधी स्पष्ट सांगितलं होतं, मी उगाच कोणावर हात उचलत नाही. काहीतरी जर चुकीचं होत असेल तर तिकडे नुसतं ढिम्मपणे उभं राहणं मला तरी सहन होत नाही. आणि आई तुला म्हणून सांगतो, अगं मी त्या कट्ट्यावर शांतपणे उभा होतो ग, पण या मंग्याला काय गरज होती नको तिकडे तोंड उघडायची? आणि तुला माहितीये ना, एकदा आपलं डोकं फिरलं ना की कोणाचं काही खरं नाही म्हणून. तुला आयुष्यभर मारामारीच करायची असेल ना, मग इकडे राहतो कशाला? जा दुसरीकडे जाऊन राहा. इथं आम्हाला तरी कटकट होणार नाही. शेखर, आज बोललास ते शेवटचं. यापुढे समीरला काही बोललेलं मी खपवून घेणार नाही, सांगून ठेवते. आणि तू कोण आहेस रे सगळे निर्णय घेणारा? या घरातले सगळे मोठे जिवंत आहेत आणि ते समर्थ आहेत. तू समीरच्या चुकांना पाठीशी घाल आणि त्याच्या अशा वागण्याने आपण एक दिवस गोत्यात येऊ, तेव्हा तुला माझ्या बोलण्याचं महत्व कळेल. आई, या घरात कोणाशी कसं वागायचं नाही हेच कळत नाहीये मला. जे चुकीचं वागतात ना त्यांना तुम्ही डोक्यावर घेऊन बसता, आणि जे बरोबर वागतात ना त्यांना तुम्ही घराबाहेर काढता.
हे देवा, कोणाच्या घरात आणि कुठल्या पोटी जन्माला घातलं रे मला? असं बोलतात आपल्या वडिलांशी? वडील वडील असण्याचं कोणतं कर्तव्य पार पाडले त्यांनी आतापर्यंत? हो काकू, हे आमच्या गावचे म्हणजे अगदी दूरच्या नात्यातले काका आहेत. बाबा प्लीज एकटं सोडा ना मला. झोप येत नाहीये का? का उगाच जागत बसलायत? काय झालं? तुमच्या डोळ्यात पाणी? कसला विचार करताय? सुधा, काही अप्रिय आठवणी आल्या का मनात? नका त्या आठवणींचा विचार करू आता. काय निष्पन्न होणार आहे त्यातून? भूतकाळाकडे पाठ फिरवून भविष्य काळाकडे बघा. उद्याचा सूर्य नवीन आशेचा किरण घेऊन नक्की येईल. झोपा आता शांतपणे. चला. प्रिय वसुधा,